नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमधला वाद शिगेला पोहोचलाय। वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराविरोधात शिवसेनेनं जनहित याचिका दाखल केली आहे। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी ही याचिका दाखल केली। गणेश नाईक पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जनता दरबार घ्यावा अशी मागणी या याचिकेतनं केली आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेतल्यामुळे मनपा आणि सिडको अधिकारी वेठीस धरले जात असल्याचा दावा देखील यात केलाय। दरम्यान जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेतो अशी प्रतिक्रिया गणेश नाईकांनी दिली आहे। कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला माझा काही प्रॉब्लेम नाही। एकूणच नुसतं मंत्री सोडा, आमदारांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणच्या प्रशासक यंत्रणेला का मला अशा जनतेशी भेटण्यासाठी तर ती यंत्रणा तशी व्यवस्था करते। कोणी अशा प्रकार ज्या कुठल्या याचिका करता किंवा पिहालवाला त्याच्या बुद्धींची कीव करावीशी वाटते की कुठलाही मंत्री जे असतात त्या शासनातले हे जनतेचे सेवक असतात आणि त्यांनी जास्तीत जास्त जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रयत्न करायचा असतो। माननीय गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि पूर्ण देशाला माहिती आहे।